या व्हिडिओमध्ये आपण जर पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेत आहोत, आपल्याजवळ PRN नंबर नसेल, आपण पहिल्यांदा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता, तर मग ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे भरायचे आणि तुमच्याजवळ PRN नंबर असेल त्याची तुम्हाला मग प्रवेश अर्ज भरायचा झाला ते पण कशा प्रकारे भरायचे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बरेचशा मुलांना ओपन युनिव्हर्सिटीची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते आणि कधी संपते हे माहीतच नव्हतं। तर या व्हिडिओला तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप तसेच फेसबुकवर शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांचा शैक्षणिक नुकसान व्हायला नको या उद्देशाने हा व्हिडिओ तुम्ही जरूर शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ऑनलाईन अर्ज भरण्याकरता आपल्याला विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे, ycmu.digitaluniversity.ac ही वाली वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। वेबसाईट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या पुढे यामध्ये इथं ॲडमिशन ही टॅब आपल्याला दिसेल, तर आपण ॲडमिशन या टॅबवर अगोदर क्लिक करून घेऊ। ॲडमिशन टॅबवर क्लिक केल्यानंतर इथं शैक्षणिक वर्ष 2024-25 ऑनलाईन प्रवेशासाठी येथे क्लिक करा। त्यानंतर कृषी शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया 2024-25 याकरिता आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणक्रमाकरिता प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी मग या खालच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना या वरच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। आणि बघा, प्रवेशासंदर्भात किंवा परीक्षेसंदर्भात काही महत्त्वाचे नोटिफिकेशन येत असतात, तर इथं आपण खालती स्क्रॉल केल्यानंतर बघा इथं नोटिफिकेशन दिलेले असतात, तर हे नोटिफिकेशन तुम्ही व्यवस्थित वेळेवर वाचत राहा। प्रवेश करण्याकरता आपण अगोदर इथं क्लिक करून घेऊ। क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे या प्रकारचा इंटरफेस येईल। यामध्ये बघा, जर तुम्ही या अगोदर वाशिम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतलेला असेल आणि तुमच्याजवळ 16 अंकी PRN नंबर असेल तर आपल्याला आय हॅव माय 16 डिजिट एनरोलमेंट नंबर किंवा PRN यावर टिक करून इथे तुमचा PRN नंबर टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला जर पासवर्ड मागितलं तर पासवर्ड नेमकं कसं असते या संदर्भात इथे सूचना केलेल्या। पासवर्ड ही तुमची डेट ऑफ बर्थ असते, तर ती कशा प्रकारे टाकायची इथं सूचना दिलेल्या, त्या प्रकारे तुम्ही पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। जे विद्यार्थी पहिल्यांदाच मग रजिस्ट्रेशन करून राहिले त्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम रजिस्टर या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्या पुढे येईल। सर्वप्रथम आपलं स्वतःचे नाव, त्यानंतर इथं आपला सरनेम, नंतर इथं रिलेशन टाईप सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जर मुलगा असेल तर सन, मुलगी असेल तर डॉक्टर सिलेक्ट करून घ्यायचं। त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकून घ्यायचं, इथं आईचे नाव टाकायचं, फर्स्ट नेम टाकायचं फक्त। त्यानंतर इथं आपले डेट ऑफ बर्थ, इथं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथं मी सन सिलेक्ट केलं त्यामुळे मेल हे जेंडर ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं आहे। त्यानंतर इथं आपला प्रायमरी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि तोच मोबाईल नंबर इथं टाकून कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि नंतर इथं ईमेल ID टाकून घ्यायची आहे। तर लक्षात ठेवा, मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे आपल्याला सुरू असलेलेच टाकावायचे आहे। सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। ॲक्सेप्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे अशा प्रकारचे करारनामा येईल, तर हा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। तर तुम्हाला एक चेकबॉक्स दिलेला आहे, हा चेकबॉक्सवर टिक करून घ्यायचा आहे आणि ॲग्री या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। ॲग्री बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे। रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला युजर नेम मिळालेला आहे आणि जो पासवर्ड आहे वन टाइम पासवर्ड आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि पाठवलेला आहे, तर तो इथे टाकून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला वन टाइम पासवर्ड मिळालेला नसेल तर रिसेंड या बटनावर क्लिक करून तुम्ही परत सेंड करू शकता। OTP टाकून व्हेरीफाय केल्यानंतर युअर मोबाईल नंबर OTP व्हेरीफिकेशन सक्सेसफुली असं तुम्हाला इथं मॅसेज दाखवेल। आपलं मोबाईल व्हेरीफिकेशन झालेलं आहे, ईमेल व्हेरीफाय व्हायचं आहे, तर तुम्ही जे ईमेल ID टाकले होते ते ईमेल IDवर आपल्याला जायचं आहे। ईमेल ID ओपन केल्यानंतर बघायचं तुम्हाला मेल आलेला आहे कंपार रजिस्ट्रेशन म्हणून, ह्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। मेल ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला एक लिंक दिसेल, ह्या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा आपला ईमेल ID आणि मोबाईल दोन्ही व्हेरीफाय झालेत। प्रोसेड टू इंटर न्यू पासवर्ड ह्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर इथं आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, तुम्हाला जो योग्य वाटतो तो पासवर्ड टाकून घ्यायचा आणि सेट पासवर्ड ह्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। सेट पासवर्ड ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे परत लॉग इन पेज येईल। नंतर आपल्याला जो युजरनेम मिळालेला आहे तो युजरनेम इथे टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही जो नवीन पासवर्ड सेट केले तो पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा पेज आपल्या पुढे येईल। यामध्ये पर्सनल डिटेल, ॲड्रेस, एज्युकेशन, रिझर्वेशन, फोटो अँड सिग्नेचर आणि कॉन्टॅक्ट एवढे सारे डिटेल्स आपल्याला अगोदर भरून प्रोफाईल पूर्ण करून घ्यायचं आहे। त्याकरिता आपल्याला फिल प्रोफाईल या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पर्सनल डिटेल्स येतील, हे पर्सनल डिटेल्स आपल्याला पूर्ण भरून घ्यायचे आहे। इथं आपल्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे मराठीमध्ये,
इथं मराठीमध्ये आपलं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. इथं प्लेस ऑफ बर्थ हे पण टाकणे आवश्यक आहे. मॅरिटल स्टेटस, रिलिजन, मदर टंग हे सर्व डिटेल्स आपल्याला भरून घ्यायचे आहेत. तुमचा आधार नंबर असेल तर आधार नंबर इथं टाकायचा आहे आणि ABC ID पण टाकणे इथं अनिवार्य आहे. ABC ID जर तुमची बनली नसेल तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून ABC ID बनवू शकता. ABC ID टाकल्यानंतर तुमच्या जर वोटर ID साठी रजिस्ट्रेशन झालेलं असेल किंवा तुमच्याजवळ वोटर ID कार्ड असेल तर इथे एच करून वोटर ID नंबर टाकायचा आहे, नाहीतर नो हा पर्याय तुम्ही सिलेक्ट करू शकता. पॅन नंबर असेल तर पॅन नंबर टाकू शकता, ब्लड ग्रुप टाकू शकता, हे दोन मॅन्डेटरी नाही. त्यानंतर ह्या चेक बॉक्सवर क्लिक करून आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यावायचं आहे. आपले पर्सनल डिटेल्स सेव्ह झाले आहेत. नंतर आपल्याला इथं ॲड्रेस डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डिंग ॲड्रेस जर सेव्ह नसल्यास आपल्याला या चेक बॉक्सवर क्लिक करून घ्यावायचे आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यावायचे आहे. ॲड्रेस डिटेल्स भरते बघा, जो रेड स्टारमध्ये दिले आहेत ते सर्व आपल्याला भरणे आवश्यक आहे. त्यामुळे ॲड्रेस व्यवस्थित भरून घ्या. ॲड्रेस डिटेल्स आपले सेव्ह झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला एज्युकेशन डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. एज्युकेशन डिटेल्समध्ये SSC, HSC, त्यानंतर आपल्या कोणता सर्टिफिकेट कोर्स झालेला ते, डिप्लोमा कोर्स, डिग्री, ह्या सर्व डिटेल्स आपल्या इथं भरावायचे आहेत. जर तुम्ही ग्रॅज्युएशनकरिता अप्लाय करून राहिले तर मग आपल्याला SSC आणि HSCचे डिटेल्स भरावायचे आहेत. आणि समजा तुम्ही 10वी-12वी पास झाले नसाल परंतु तुम्ही YCMUची प्रिपेरेटरी एक्झाम दिलेली असेल तर आपल्याला माहिती प्रिपेरेटरी एक्झाममध्ये ते सर्व डिटेल्स भरून घ्यावायचे आहे आणि नंतर प्रोसीड या बटन आपल्याला क्लिक करून घ्यावायचे आहे. तर बघा, एज्युकेशन डिटेल्स भरतेवेळी आपण SSC या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. 10वीचा बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला 10वीच्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. नंतर डेट ऑफ रिझल्ट, ज्या डेटला तुम्ही पास झाले तो महिना आणि इथं वर्ष आपल्या इथं टाकून घ्यावायचं आहे. त्यानंतर इथं 10वीचा रोल नंबर, नंतर तुमचा मार्कशीट नंबर आणि इथं ऑब्टेन मार्क आणि आउट ऑफ मार्क टाकून सेव्ह या बटनावर क्लिक करून घ्यावायचं आहे. 12वीचे पण डिटेल्स सेम त्याच पद्धतीने आपल्याला भरून घ्यावायचे आहेत. इथं फक्त तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे. 12वी तुमची आर्ट होतं का सायन्स होतं. सर्व डिटेल्स भरल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. 12वीची डिटेल्स भरते बघा, तुम्ही अटेम्प्ट म्हणजे 12वीची एक्झाम किती दिलं ते अटेम्प्ट तुम्ही इथे टाकू शकता, पण हे मॅन्डेटरी नाही. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर आपले 10वी-12वीचे डिटेल्स सेव्ह झाले आहेत. नंतर प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यावायचे आहे. त्यानंतर आपल्याला रिझर्वेशन डिटेल्स भरून घ्यावायचे आहेत. रिझर्वेशन डिटेल्समध्ये जर आपण कुठल्याही प्रकारचे रिझर्वेशन घेत असाल इथं तर तो आपल्याला इथे सिलेक्ट करू शकतो. हँडिकॅप असाल ते सर्व आपल्या इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर कॅटेगरी सिलेक्ट करणे अनिवार्य आहे. इथं आपण कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर सब कॅटेगरी, त्यामुळे तुमची जात सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर ऑक्युपेशन ऑफ गार्जियन, त्यांचं ऑक्युपेशन टाकून घ्यायचं आहे. आपल्या पालकांचं ॲन्युअल इन्कम नाही टाकलं तरी चालतो आणि एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज काही केली असेल तर ते इथं आपण टाकू शकतो, नाहीतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या बटन आपल्याला क्लिक करून घ्यावायचं आहे. रिझर्वेशन डिटेल्स पण सेव्ह झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचा, तर इथं फोटोग्राफ सिलेक्ट झालेला आहे. ब्राउज या बटनावर क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फोटो सेव्ह केला त्या फोल्डरमधून आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यावायचे आहे. व्यवस्थित क्लिक केल्यानंतर क्रॉप या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यावायचं आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर सिग्नेचर या बटनावर क्लिक करायचा, ब्राउज या बटनावर क्लिक करायचा, सिग्नेचरवर क्लिक करून ओपन या बटनावर क्लिक करून घ्यायचा. तर लक्षात ठेवा, आपल्याला इथे दिलेल्या साईजमध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यावायचे आहे. इथे साईज दिलेलं आहे. आपलं फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालं आहे. त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे दिलेले आहेत. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपला मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला आहे. तर हाच मोबाईल नंबर तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का, तर यस आर नो करू शकता. आणि जर दुसरा नंबर असेल तर दुसरा नंबर पण आपण इथं टाकू शकतो. ईमेल ID पण इथे दिलेली आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स व्यवस्थित असतील तर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यावायचं आहे. तर आपला पूर्णपणे प्रोफाईल भरून झालेला आहे. सर्व डिटेल्स आपण व्यवस्थित भरलेला आहे. त्यानंतर आपल्याला कन्फर्म प्रोफाईल डिटेल्स ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. इथं सर्व ठिकाणी आपल्याला कन्फर्म करून घ्यावायचं आहे. इथं रेड मार्क आहे, याला आपल्याला ग्रीन मार्कमध्ये बदलवायचं आहे. सर्व ग्रीन मार्कमध्ये आलेलं आहे. त्यानंतर या चेक बॉक्सवर क्लिक करून कन्फर्म प्रोफाईल अँड अप्लाय ऑनलाईन या बटनावर क्लिक करून घ्यावायचं आहे.
ह्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्या पुढे मग ज्या शिक्षणक्रमाचा आपल्याला अर्ज करायचा आहे ते शिक्षणक्रम आलेले आहेत. तर इथं आपण सर्च करू शकतो किंवा तुम्हाला जर कोड माहीत असेल तर ते कोडवरून पण तुम्ही सर्च करू शकता, नाहीतर तुम्ही इथं क्लिक करून पण सर्च करू शकता. समजा आपल्याला BAला ॲडमिशन करायचं आहे तर आपण इथं सर्च बॉक्समध्ये BA असं टाईप करू. त्यानंतर BAमध्ये बघा BAचा कोड आहे G01 BA विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन. आपल्याला कोर्स व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याचा कोड नंबर पण व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर अप्लाय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲग्री या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲग्री या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्याला एज्युकेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्याला जवळचं स्टडी सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सर्चमध्ये बघा इथं गडचिरोली टाकला आहे. गडचिरोलीमधील इथं स्टडी सेंटर आले आहेत. यापैकी मग आपल्याला ज्या स्टडी सेंटरला अप्लाय करायचं आहे त्या स्टडी सेंटर पुढे सिलेक्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर बघा मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन तर इथं मराठी दिलेलं आहे. बघा आपण BA मराठीमध्ये करता म्हणून मराठी आलेला आहे. जर तुम्ही BScला ॲडमिशन करत असाल तर तुम्हाला इथं मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन इंग्लिश घ्यावायचे आहे. नंतर हे जे सब्जेक्ट आले आहेत हे सर्व कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. 6 सब्जेक्ट ते ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेले आहेत. आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आपलं फर्स्ट सेमिस्टरचे 6 सब्जेक्ट इथं आलेले आहेत. परत आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. आपण OBC कॅटेगरी टाकली होती त्यामुळे नॉन क्रिमिनल तुमच्याजवळ आहे का, डू यू हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असं विचारतात. तर S या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडमिशनकरिता लागणारे डॉक्युमेंट्स इथं दिलेले आहेत. तर यापैकी कोणते डॉक्युमेंट तुमच्याजवळ आहेत की नाही तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर या चेक बॉक्सला आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे आणि आपण शिष्यवृत्ती पर्याय निवडून या लिंकवर क्लिक करून शिष्यवृत्तीकरिता आपण अर्ज करू शकतो. शिष्यवृत्ती अर्ज कसं भरायचा यासंबंधीचा व्हिडिओ अगोदर चॅनलवर बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या जर तुम्हाला शिष्यवृत्तीकरिता अर्ज करायचा असेल तर. नंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं फी आलेली आहे OBC कॅटेगरीकरिता. फी या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर एकूण 290 रुपये OBC कॅटेगरीकरिता BA या अभ्यासक्रमाकरिता फी आहे. तर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं रिक्वायर्ड डॉक्युमेंट दिलेले आहेत. हे डॉक्युमेंट व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर सर्व डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे. जे डॉक्युमेंट्स तुम्ही सिलेक्ट केले ते अपलोड या बटनावर क्लिक करून चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून झालेले आहेत. तर लक्षात ठेवा जर तुमच्याजवळ काही डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील तर ते डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करू नका, कारण जेवढे डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करता ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणे आवश्यक आहे, नाहीतर फॉर्म पुढे जात नाही. त्यामुळे तुमच्याजवळ जे डॉक्युमेंट्स असतील तेच तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि पुढे यावायचं आहे. आणि बघा डॉक्युमेंट्स कोणते लागतात याकरिता मग तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि त्याची स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि त्यानंतर बघा डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या पुढे या प्रकारे पेज येईल किंवा आपण ॲप्लिकेशन स्टेटस यावर क्लिक करून पण बघू शकतो. तर आपण अर्ज भरतेवेळी काही चुका केल्या असून तर इथं एडिट या बटनावर क्लिक करून चेंज करू शकतो. जोपर्यंत स्टडी सेंटर आपला फॉर्म अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत आपल्याला एडिट करता येते. त्यानंतर प्रिंट या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे. भरलेल्या अर्जाची प्रिंट काढल्यानंतर आपण ऑनलाईन अर्ज भरतेवेळी जो स्टडी सेंटर निवडलेला आहे त्या स्टडी सेंटरमध्ये आपलं ॲप्लिकेशन नेऊन द्यायचं आहे. सोबत आवश्यक ते डॉक्युमेंट्स घेऊन स्टडी सेंटर तुमचं फॉर्म अप्रूव्ह केलं आणि नंतर तुम्ही फी भरले त्यानंतर तुमची ॲडमिशन ही पक्की होत असते. तर अशा प्रकारे हे ॲडमिशन प्रोसेस आहे. तर बरेचशा विद्यार्थ्यांना बघा ऑनलाईन अर्ज भरता येतो परंतु त्यांना मग डॉक्युमेंट्स अपलोड करतेवेळी अडचण येते. त्यावेळी तुम्ही जे स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे त्या स्टडी सेंटरमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स नेऊन द्या. स्टडी सेंटरमध्ये तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तेच तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून देतात. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही कमेंट करू शकता किंवा तुमच्या जवळच्या स्टडी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही विचारणा केले तर हे तुमच्यासाठी सोपं राहील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि बघा बरेचशा विद्यार्थ्यांना हेच माहीत नसते की ॲडमिशन कधी सुरू झाले आणि कधी बंद झाले, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असतो. तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या इंस्टा ID वर आणि फेसबुकवर शेअर करा जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको. आणि चॅनलवर नसलेल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.